विद्यार्थी मित्रांनो, आज पीसीबी ग्रुपचा फर्स्ट अटेम्प्टचा रिझल्ट रिलीज झाला. मग प्रत्येक विद्यार्थ्याचा सध्या मेसेज येतोय, प्रत्येक प्रत्येक विद्यार्थ्यांचा पालकांचा सध्या फोन येतोय, की सर पीसीएम फर्स्ट अटेम्प्टचा, सेकंड अटेम्प्टचा रिझल्ट कधी लागणार आहे, हे सांगा. तर मी त्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय, की रिझल्ट कधी लागणार आहे. तर मोस्ट प्रोबेबल तारीख आहे, की उद्या आपला एमएचटी सीईटी फर्स्ट अटेम्प्टचा रिझल्ट हा लागणार आहे. आता हे कशाच्या अनुषंगाने म्हणतोय ते देखील सांगतो. त्याचबरोबर आणखीन काय-काय गोष्टी आहेत, ज्या आपल्याला रिझल्टमध्ये चेक करायच्या आहेत किंवा तुमचा रिझल्ट कशा पद्धतीने असतो किंवा रिझल्टच्या नंतरनं तुमची रिस्पॉन्सिबिलिटी काय असणार आहे, या सर्व गोष्टींबद्दल मी डिस्कशन करणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, आपलं चॅनल तुम्हाला इंजिनिअरिंग ॲडमिशनमध्ये खूप हेल्पफुल असणार आहे. कारण रजिस्ट्रेशन पासून तर डायरेक्ट तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाईपर्यंत आणि तिथेही गेल्यावर महा-डी-बी-टी असेल, युनिव्हर्सिटी एक्झाम फॉर्म असेल, या सर्व गोष्टींसाठी आपण व्हिडिओ बनवतो, सर्व गोष्टी तुम्हाला प्रोव्हाईड करतो. त्याच्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता फर्स्ट ऑफ ऑल आपण पाहूया की रिझल्ट कधी लागणार. तर एक्सपेक्टेड तारीख आहे की 10 जून म्हणजेच उद्या आपला रिझल्ट हा डिक्लेअर होणार आहे. म्हणजे जे इनसायडर्स आहेत किंवा सीईटी सेलवर जे वॉच ठेवतात किंवा दरवर्षीचा जो ट्रेंड आहे सीईटी सेलचा, तर तो जर आपण फॉलो केला तर मोस्ट एक्सपेक्टेड तारीख आहे की उद्या आपला रिझल्ट लागेल आणि त्याचा टायमिंग असेल तर सकाळी 8:30 वाजल्यापासनं तर रात्री 8:30-9 वाजेपर्यंत रिझल्ट कधीही लागू शकतो. असं त्याचा फिक्स टाईम नाहीये. ज्यावेळेस रिझल्ट लागेल तर त्यावेळेस मी डायरेक्ट आपल्या चॅनलवर लाईव्ह येणार आहे. त्याच्यामुळे रिझल्ट लागला की लगेच 2 मिनिटात रिझल्ट चेक करायचा आणि आपल्या चॅनलचा लाईव्ह जॉइन करायचा. कारण आपण बाकीच्या मुलांचे सुद्धा स्कोर पाहणार आहेत. आपण टॉपर पाहणार आहेत आणि त्याच्यानंतर रिझल्टच्या नंतर काय प्रोसेस असणार आहे, ह्या सर्व गोष्टी वन बाय वन आपण डिस्कस करणार आहे. त्याच्यामुळे जेवढं होईल तेवढं हा व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत शेअर करणं आणि रिझल्टची वाट बघणं. बरं. 10 जूनला फिक्स लागणार आहे का? तर हो, 90% प्रोबॅबिलिटी आहे की उद्याच 10 जूनला आपला रिझल्ट लागतोय. पण थोडीशी 10% प्रोबॅबिलिटी आहे की 11 जूनलाही रिझल्ट लागू शकतो. पण 11च्या नंतरनं लेट होणार नाही. ह्या 2च दिवसात उद्याच मोस्ट प्रोबॅबिलिटी आहे. पुढची जी प्रोसेस आहे ही लांबणीवर जाऊ नये. कारण एम-एच-टी-सी-टीला रिझल्ट किती लावायचे पहा. पीसीबी फर्स्ट अटेम्प्ट आज लावला. मग उद्या लावणार पीसीएम फर्स्ट अटेम्प्ट. त्याच्यानंतरनं 2 दिवसांनी पुन्हा लावणार पीसीबी फर्स्ट अटेम्प्ट, ते सेकंड अटेम्प्ट आणि पुन्हा 2-3 दिवसांनी लावणार पीसीएम सेकंड अटेम्प्ट. तर या पद्धतीने एक 16 किंवा 17 तारखेच्या आतमध्ये तुमचे सगळे रिझल्ट्स हे डिक्लेअर होणार आहेत. आणि त्याच्यानंतरनं मेन प्रोसेस म्हणजे इंजिनिअरिंग ॲडमिशन काउन्सिलिंग ही सुरू होणार आहे. दी मोस्ट इम्पोर्टंट काउन्सिलिंग असणार आहे आणि आपण इंजिनिअरिंग ॲडमिशन काउन्सिलिंग लॉन्च केली हे तुम्हाला माहिती आहे. मग प्रीमियम बॅचमध्ये जर तुम्ही ॲडमिशन कन्फर्म केलं नसेल तर लवकर कन्फर्म करा. कारण मोस्ट सेलिंग आपली ही प्रीमियम बॅच आहे किंवा या इंडस्ट्रीमध्ये जे आपले कॉम्पिटिटर्स वगैरे सगळे आहेत, तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त फीचर्स आपण ऑफर करतोय तुम्हाला. प्रीमियम बॅचमध्ये तुम्हाला ऑफलाईन सपोर्ट मिळेल. त्याचसोबत वन टू वन काउन्सिलिंग सेशन्स असणार आहेत, पॅरेंट्सचे सेशन असणार आहेत आणि तुमच्या ॲडमिशनची पूर्ण जबाबदारी म्हणजे फॉर्म फिलिंग वगैरे सगळ्या गोष्टी. एकही फॉर्म तुम्ही भरायचा नाही. सर्व गोष्ट तुम्हाला आम्ही करून देणार आहेत. हे आपल्या काउन्सिलिंगचे डिटेल्स आहेत. त्याचबरोबर आपली क्लासिक बॅच देखील आहे. क्लासिक बॅच म्हणजे ज्याचं बजेट नसेल तर त्यांसाठी क्लासिक बॅच पण अवेलेबल आहे आणि क्लासिक बॅचचे सुद्धा खूप फीचर्स आहेत. म्हणजे दोन्ही बॅच आपल्या बेस्ट आहेत. तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्हाला जी बॅच हवी असेल तर ती पर्चेस करा. सर्व माहिती डिस्क्रिप्शनमध्ये आहे. एनरोलमेंट फॉर्मची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्याचबरोबर आमच्या टीमचे नंबर्स हे इथं तुम्हाला प्रोव्हाईड केले तर 24 हॉवरमध्ये तुम्ही कधीही कॉल करा. काही अडचण नाही. तुम्हाला पूर्ण गाईडन्स दिला जाईल. त्याचबरोबर आता महत्त्वाची गोष्टीकडे आपण जरासं वळूया. बरं. रिझल्ट लागणार किंवा रिझल्ट हा कसा असणार आहे तुमचा? या फॉर्मॅटमध्ये तुमचा रिझल्ट असणार आहे. आता हे लास्ट इयरचं स्कोर कार्ड आहे. पण या ठिकाणी ज्या पद्धतीने आज आपल्या पीसीएम ते पीसीबीच्या फर्स्ट अटेम्प्टच्या रिझल्टवर लिहून आलं इथं, की समजा फर्स्ट अटेम्प्ट ओके असं लिहून आलं इथं फर्स्ट अटेम्प्ट. तर त्या पद्धतीने तुमचं इथे लिहून येणार. त्याचबरोबर बाकीचा फॉर्मॅट जो आहे असा असणार आहे. सब्जेक्ट वाईज पर्सेंटाइल येणार तुमचे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स आणि या 3 पर्सेंटाइलची एव्हरेज खाली नसणार आहे. तुमचा ओव्हरऑल रँक डिसाईड करतो तुमचा पर्सेंटाइल किती असणार आहे. म्हणजे तुमच्या शिफ्ट मधला जो टॉप येणारा विद्यार्थी आहे तर त्याचे मार्क्स सुद्धा डिसाईड करतात. त्या मार्क्स पासून तुम्ही किती दूर येतं हे सुद्धा डिसाईड करतं की तुमचे पर्सेंटाइल हे किती असणार आहेत. या पद्धतीने स्कोर कार्ड असेल, इथं इन्स्ट्रक्शन वगैरे. त्याचबरोबर हे जे डिटेल्स आहेत, रोल नंबर आहे, ऍप्लिकेशन नंबर आहे, कॅटेगरी आहे, त्यानंतर मदर्स नेम आहे, फादर्स नेम्स आहे, तुमचं नाव आहे. हे सर्व डिटेल्स तुम्हाला व्यवस्थित चेक करून घ्यायचे आणि रिझल्टची एक हार्ड कॉपी काढून तुम्हाला ठेवायचे. बरं, त्याच्यानंतर आणखीन काय गोष्टी करायच्या रिझल्ट लागल्याच्या नंतर ना, पहिली गोष्ट पॅनिक व्हायचं नाहीये. रिझल्ट चेंज होणार नाही आहे, तोच राहणार आहे. पॅनिक व्हायचं नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे काय करायचंय, जर फर्स्ट अटेम्प्टमध्ये तुम्हाला मार्क्स पर्सेंटाइल कमी आले असतील, तर अजून वेळ गेलेला नाहीये. सेकंड अटेम्प्टचा रिझल्ट आहे आपल्याकडे. मग होप्स ठेवायच्या सेकंड अटेम्प्टचा रिझल्ट येऊ द्यायचा. मग फर्स्ट अटेम्प्टचा रिझल्ट आला, थोडेसे कमी पर्सेंटाइल आले, मग लगेच असं ड्रॉप घेऊ, मी हे करतो, मी ते करतो, अशा गोष्टी किंवा प्रोव्हिजनल ॲडमिशन जे आहेत, हे जर सारखे जे स्कॅम आहेत, तर याच्या बळी पडायचं नाही. आपल्याला पूर्ण आपलं ॲडमिशन जे आहे, तर ते कॅप प्रोसेसमधनंच घ्यायचंय. एवढं तुमच्या डोक्यामध्ये फिट करा. कारण कॅप प्रोसेसमधनंच आपल्याला सगळे बेनिफिट्स मिळणार आहेत. तुमचे फी बेनिफिट्स असेल,
त्यानंतर रिझर्वेशन विथ विषयक जे बेनिफिट्स असतील ते सर्व बेनिफिट्स तुम्हाला कॅपमधनं मिळणार आणि स्पेशली मुलींसाठी मी सांगतोय की तुम्ही बिलकुल कॅपच्या बाहेर जायचं नाही कारण गव्हर्नमेंटची जी फ्री एज्युकेशन स्कीम आहे हे फक्त तुम्ही जर कॅपमधनंच जे ऍडमिशन घेत असाल तर त्याच वेळेस तुम्हाला अप्लाय होते अन्यथा होत नाही त्याच्यामुळे स्पेशली मुलींना मी इन्स्ट्रक्शन देतोय त्याच्यानंतर आणखीन कोणती गोष्ट तर बिलो 60 मार्क्स आता बिलो 60 मार्क्स म्हणजे काय तर जर तुम्हाला 60च्या खाली किंवा 60 किंवा 60च्या खाली मार्क्स असतील तर तुम्हाला चान्सेस असतात की तुम्हाला 10% सुद्धा येण्याचे चान्सेस असतात म्हणजे बिलो 60 आपण प्रेडिक्ट करू शकत नाही त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्याने शॉकमध्ये जायचं नाही की सर मला 61 मार्क होते सर मला 50 मार्क होते तरी पण 10 किंवा 9 किंवा 2% कसे आले तर ते पॉसिबल आहे त्याच्यामध्ये सीईटी सेलची मिस्टेक नाही आणि कुणाचीही मिस्टेक नाही ते पूर्णतः पॉसिबल आहे बरं त्याच्यानंतर आणखीन महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला रिझल्ट कुठे चेक करायचा आहे तर फर्स्ट ऑफ ऑल सीईटी सेलच्या वेबसाईटला जायचं त्याच्यानंतर ना तिथं सीईटीज हा ऑप्शन असतो 26-27 ची सीईटी सिलेक्ट करायचे त्याचबरोबर तुमचा युजर आयडी म्हणजे तुमचा ईमेल जो आहे आणि पासवर्ड जो आहे तर तो व्यवस्थित टाकायचा आहे जर पासवर्ड विसरले असाल तर फॉरगॉट पासवर्डचा पण ऑप्शन असतो तो व्यवस्थित टाकायचा मी लाईव्ह मध्ये तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगणार आहे त्याच्यामुळे रिझल्ट लागल्याच्या नंतर ना आज लागो उद्या लागो परवा लागो कधी लागो आपण लाईव्ह येणार आहोत बरं त्याच्यानंतर त्या गोष्टी मी तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करेलच पासवर्ड जर चुकला असेल तर तो फॉरगॉट करायचा आहे त्याच्यानंतर पुन्हा एंटर करायचा आहे ज्यावेळेस तुमचं ऑफिशियल पेज तुमच्या पुढे समोर ओपन होईल तर त्यावेळेस तुम्हाला तिथं स्कोर कार्ड वगैरेचा ऑप्शन दिसेल तर तिथं तुमचा रिझल्ट असणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला पुढची जी कॅपची प्रोसेस करायची तर त्याच टॅबमधनं आपल्याला त्या ठिकाणी कॅप सीएपी जसं रजिस्ट्रेशन म्हणून असेल तर त्या ठिकाणाहून सगळी प्रोसेस करायची त्याच्यामुळे युजर आयडी जर पासवर्ड तुमच्याकडे नसेल किंवा वेगवेगळे नंबर तुमच्याकडे त्याच्यावर लिंक असतील तर ते नंबर ऍक्टिव्हेट करून ठेवा आणि ते नंबर पुढचे 3 महिने तुमच्यासोबत असणं खूप गरजेचं आहे कारण आपल्याला प्रत्येक फॉर्मच्या वेळेस ओटीपी हा लागतोय बरं त्याच्यानंतर रिझल्ट वगैरे तर लागणार आहे अजून तुमची महत्वाची जबाबदारी काय असणार आहे ती म्हणजे डॉक्युमेंटेशन तुमच्या कॅटेगरीनुसार कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात ऑलरेडी मी चॅनलवर भरपूर व्हिडिओज बनवलेले आहेत नक्की एकदा चेक करा डॉक्युमेंटची लिस्ट तयार ठेवा त्याचबरोबर आपल्याकडे ते डॉक्युमेंट आहे की नाही बरं त्या डॉक्युमेंटमध्ये काय स्पेलिंग मिस्टेक वगैरे आहे की नाही कॅटेगरी चुकली आहे काय चुकलं हे व्यवस्थित एकदा पहा ओके डॉक्युमेंटेशनची जबाबदारी तुमची आहे व्यवस्थित कंप्लीट पाहिजे कारण एंड टायमाला ऍडमिशनच्या वेळेस काय होतं की कास्ट व्हॅलिडिटी नाहीये बरं आपण आपण काढायला टाकतो त्याच्या पावतीवर आपलं ऍडमिशन होतं म्हणजे काय आपल्याला सीट अलॉट होते पण कॉलेजमध्ये जाताना आपल्याला कास्ट व्हॅलिडिटी पाहिजे मग त्यावेळेस भरपूर मुलांचे ऍडमिशन कॅन्सल होतात मग ते आपल्या बरोबर होऊ नये त्यासाठी आता सतर्कतेचा तुम्हाला इशारा आहे आताच तुम्हाला जागं व्हायचंय आणि तर महत्वाची गोष्ट म्हणजे काय ब्रांच सिलेक्ट करून ठेवायची मी त्याच्यावर पण व्हिडिओ बनवलाय डिटेलमध्ये कशा पद्धतीने सिलेक्ट करायचे बरं एरिया ऑफ इंटरेस्ट कसा ओळखायचा सगळ्या गोष्टी त्यामुळे आपल्या चॅनलला एकदा फॉलो करून पहा खूप महत्वाची आणि ऑथेंटिकेट माहिती तुम्हाला मिळणार आहे ब्रांच सिलेक्शन आता ब्रांच सिलेक्शनच्या बाबतीत आपण आपल्या पर्सनल काउन्सिलिंग मध्ये सुद्धा मुलांचे 1-to-1 सेशन्स घेतोय त्यांच्या फील्ड ऑफ इंटरेस्ट या सगळ्या गोष्टीवरनं किंवा 4 वर्षानंतर त्यांना काय करायचंय काय त्यांची पर्सनॅलिटी आहे त्यांना काय सूट होईल या सर्व गोष्टीवर आपण व्यवस्थित त्यांच्या पालकांशी डिस्कस करून ओके त्यांच्या टीचर्स मेंटर्सशी डिस्कस करून सगळ्या गोष्टी अनालिसिस करून त्यांना ब्रांच आपण प्रेडिक्ट करून देतोय किंवा कोणतं कॉलेज काय गोष्टी तुमच्यासाठी बेटर राहील हे आपण 1-to-1 डिस्कस करून त्यांना सांगतोय त्याच्यामुळे जर आपल्या काउन्सिलिंग बद्दल तुम्हाला माहिती नसेल तर या नंबरवर कॉल करा हा QR कोड स्कॅन करा तुम्हाला वेबसाईट मिळेल किंवा सगळ्यात सिंपल आणि साधी गोष्ट म्हणजे काय ह्या नंबरवर कॉल करायचा मी तुम्हाला डिटेल्स 1-to-1 सांगणार आहे त्याच ऐवजी समजा डिस्क्रिप्शन मध्ये पण मी पूर्ण डिटेल्स दिले तर ते पण नक्की एकदा चेकआउट करा तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ किंवा ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर जर चॅनलवर नवीन असाल तर इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ऑल द बेस्ट